किती पाहिजे काकू आंबे? 100ले 25. मला तर वाटतं आज दिन्याचा पुरा दुकानदारच बनला, एकदम उद्योगपती. गावात फिरला, आता विचारून राहिला. तुमच्याकडचा कार्यकर्ता दिनेश झाला. नवीन कार्यकर्ता आहे तो आमच्या घरचा, दिनेश रावजी. चक नको करू आई. चक्काले करतो रे ती. अर्चना नाही आली का? अर्चना येतो म्हणे ना. अरे ती काकूचं थोडंसं काम वाचा, येतो म्हणे मग. पद्मा येऊन राहिली, आंबे घ्यायला येऊन राहिली का तर माहित नाही. कितीला दिले आंबे? 100 रुपयाले 25 आंबे. किलोवाना नाही आहे. किती पाहिजे तुले? देऊन द्या 50 रुपयाचे. काय होईल पद्मा 50 रुपयाच्या आंब्यात? मी तर मला खूप आवडते हे गावरानी आंबे असे. मी तर 200 रुपयाचे घेऊन जातो. मला 200 रुपयाचे द्या 50 आंबे. आणि एक जास्त पितेचा नाही, 2 घे. मी देऊ का काढून? अरे थांब ना जरासा. देऊन द्या मला मग 100 रुपयाचे. निवड ना तुम्ही. तुमच्यावरच भरोसा आहे, द्या ना तुम्ही. नको नको, निवडून नाही घेत मी, तुम्हीच द्या. आणखीन म्हणाला का एखादी आंबा जास्त टाकला का कोणता इल्जाम लावला. काऊनशी बोलून राहिली पद्मा? ठकायला म्हणून तुला एखादा आंबा जास्त घेतला ठका असा तुला त्याचा स्वभाव वाटते का? तुला नाही माहीत काय प्रकार झाला तर. तुले पद्मा माफी मागितली ना तर तू आम्हाला माफ नाही केलं. अशी बोलली तर माफ नाही केलं असंच समजा. नाही नाही, मी तुम्हाला माफ केलं. माफ काऊन नाही करणार मी? पण मी तुम्हाला म्हणून राहिली द्या तुमच्याच हाताने. काय गोल गोल बोलता तर मला काही समजून नाही राहिलं. द्या मला आंबे, मी चालले घरी. ये लता, तुम्ही आंबे घ्यायला आली का? हो मामी, आंबेच घ्यायला आले. मग असे दिने आलता सांगाले तर आप्पाजी होते घरी. आप्पाजीनं म्हणलं म्हणते मी येऊ का? दिन्या म्हणे म्हणते तुमच्याकडून नेणं होईन का? ते बी मजाक बी करे. का माहीत म्हणे दिन्या आंबे इकून राहिला का गोठे इकून राहिला. हो रे दिन्या, 2-3 किलो आणले नसं झाले का? तसं नाही आहे काकू. आप्पाजी कसं चालते गाडी घेऊन, भारी बिरी झालं तर पडली नाही पाहिजे ना, म्हणून मी तसं म्हणलं. माई बी इच्छा होती 4 चौघी उभ्या राहते म्हणलं, भेटबलाई होते म्हणून मी बी आली. ह्या गावरानी आंब्यापेक्षा मी तुझ्यासाठी काल त्या दिवशी रस केला होता तो किती 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 छान लागे. ते ना दशहरी आंबे आहे तर त्याचा रस वेगळाच लागते. झालं फेकणं चालू, सुधरत नाही पद्मा. नाही, मला तर ह्या दशहरी आणि हे नाही त्या आंब्यापेक्षा गावरानीच आंबे आवडते. किती चांगले वाटते. मी तर गावाला खूप खात होती, एकटी राहत होती तरी बी आंबे खात होती मी. आई होती तर आम्ही 2 महिने तर आंब्याचा रस न पोळीच करो. शेवळ्या, सरगोणी, कुरोड्या आणि आंब्याचा रस. हां, तू गावात होती ना म्हणून तुला चांगल्या याची चव नाही आहे. यापेक्षा माझ्या भावाकडे ना हापूस आंबा आणते तो तिकडून मुंबई गोव्यावरून रत्नागिरीचा. तर इतका छान वाटतो ना त्याचा रस. एक पेटीच भरून आणतो तो. काकू तुम्ही मग रत्नागिरीला जा आंबे आणायला. इथं तयार आहे रे दिन्या, पण काकाजी येत नाही ना म्हणून. पद्मा एखाद्या वेळेस आणशीन तर आणजो बरं 2-3 आंबे. कसे राहते तर आम्ही तर अजून नाही खाल्ले बाबा. आहे हापूस आंबे पण महागही राहतात खूप. तर राहणारच ना, खूप महाग राहते. दाखव रे दिने आंब्याची सुगंध पाहू दे. तर रस्त्यापासून सुगंध येऊन राहिला आता. काकू मस्त सुगंध आहे, मस्त. मी तर मला 2 किलो देऊन द्या. 2 नाही, 200 रुपयाची देऊन द्या. गोष्टी मी दिने ये इकडे मोज आंबे टाक बरे. भरभर येईन पिशव्याने आणल्या. एका पॉलिथिनमध्ये बरं झालं आपण करून पॉलिथिन आणले तर. आणि सांग किती किती पाहिजे ते यायले आंबे. हे बी काम मीच करू का? दिनिया ॲक्टिंग मस्त करतो तू. चला निघतो शांता काकू. बघून घे नाही तर काही घेतलं असेल मी तर. नाही बा असं बोलत असन तर काही एक वेळा म्हणतं माफ केलं ना असे बोलत नको जाऊ. चलते छाया, थांबतो मी थोडीशी बोलतो याच्यासोबत. मी आलीच ना, ती भेटलीच नाही लय दिवस झाले. चंदन पाटील काकू येऊन राहिले. आंब्याचे पॉलिथिनच भरून ठेवले का? नाही, ह्या लताचं वय छायाचं वय त्यानं थैल नव्हते आणले. किती झाले खपले का शांती आंबे? हो, 1 कट्टा खपला पुरा. खपले ना 2 अक्षे आंबे खपले. आता हे आणखीन नवीन आणले. बरं झालं इथंच बसली. हो दिव्यास म्हणे काय जास्त दूर जातं घराजवळ बस, खपते म्हणे. आता एवढंही खपून टाकतो. पाहिन राहिले सोली उद्या बसीन.
गावात नाही खपन तर मग तिकडे बसा लागन. त्या घरचे आंबे भले गोड आहे. त्याचे आम पापड मस्त बनते. जास्त वावरात आंबे यायचे एवढे नाही. आम पापडले ना गोड आंबे पाहिजे. आम्ही तर अजून कधी करून नाही पाहिले आम पापड नाही येईन ते. मी आमच्याकडे पहिलेपासूनच करते आणि 12 महिने खाणं होते मस्त. हो तुम्ही दिले होते ना आम्हाला मांग. कसे करते कोणी नाही सांगा बरं. मी करून पाहीन. आंबे उरले म्हणजे आता उद्या दिवस येईन राहिले तर करून घेईन. त्याला काय विचारता माईस पाठवून तर झाली रेसिपी. मीच सांगू शकतो आम पापडाची रेसिपी. त्याला थोडेसे आंबे ना पिकले पाहिजे. त्याचा पुरा गर काढा लागते ना. गर न साखर शिजवायचे चांगला. तो गर आणि आंब्याचा न साखर त्यात थोडीशी विलायची म्हणजे काकू. तुला पूर्ण माहिती आहे म्हणतो तर हाय ना काय विचारतं. सांग ना पूर्ण. काही चुकलं विकलं नाही पाहिजे बा म्हणून म्हणून राहिली. सांग तूच तर करता. एवढेच आंबे घेतले चंदाबाईने. हेच तर भरपूर झाले. आहेच काय आम्ही दोघं जण जास्त गोड पण खात नाही. त्या दिवशीच तर विचारायला त्याला छान दशेरी आंब्याचा रस केला होता तर तोच तो 2 दिवस खाण्यात आला. 1 किलो आंब्याचा रस. मला वाटतं तुम्ही आंबे कमी पाणी जास्त टाकलं असेल मग. असा एकच बोलतो तू चंदा. हसू दे अच्छा ताई. हसतील त्याचे दात दिसतील. मी काय पाण्याचा रस करणार आहे का. विचार बरं लताला किती छान रस झालता. रस केला पण कमीच ना. आम्ही खाणारच किती आहे. नाही नाही छान झालता. जाऊ द्या ते. सांगा मग रेसिपी राहिली. तुम्हाला पाहिजे का पाटलिंग काकू आंबे. इथं रोडवर गर्दी होईल तर कोणी शिवाय देईन आपल्याला. देशील का चंदा करून. मला विचारलं की चंदाला विचारावा. ते करती धरती आहे 10 किलो आम्ही नेहमी करता आले पाहिजे ना. आता यावर्षी तुमची सुनबाई आली आहे. सुनबाईच्या हातानं करा. त्याही शिकल्या पाहिजे काही. मी काय करून देईन. मी पहिले कोणी नव्हतं म्हणून मी सगळं करून देव. बरोबर आहे चंदाचं. त्यापर्यंत करून दे. आता सुनबाई आली ना तुमची. तुम्ही सुनबाईला करायला लावा. आंबे बायाच घेते का जी बाई का माणसाली देते. नाही नाही काकाजी घ्या ना या ना. मी का बाई तुला काकाची दिसतो का. नाही नाही या दादा घ्या. या या काकाजी घ्या घ्या आंबे घ्या. किलो पाड्ड नाही आहे वाटते. काय न देऊन राहिले. 100 रुपयाले 25. 100ले 25 जास्त महाग नाही झाले. मला किती रुपये किलो चालते काकाजी. बाजारात बी तोच भाऊ आहे ना भाऊ. बाजारात 70-80 रुपये किलो आहे. आणि हे एका आंबे ते हे 25 कमीत कमी 3 किलो भरते. किती परवडते. किलोने देऊ काय. कोण मोजून पाहिले. तुम्ही मोजून पाहिले आहे का किलोत किती भरते. तुम्हाला घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आजी. एवढ्या सांबार चौकशा सुरू आहे. आंबे विकणारी तू आहे का हे बाई आहे. मी त्या बाई संग बोलून राहिली ना. मंदा तू कशाला बोलून राहिली. तिला कायले बोलून राहिले तुम्ही. सांगा पाहिजे नाही पाहिजे. मागे गिऱ्हाईक उभा आहे. मला तुम्ही 50 रुपयाले 25 द्या. नाही भाऊ त्याच्यापेक्षा फुकट वाटी. एवढे स्वस्त नाही देत. चांगले आंबे आहे. चव घेऊन पहा. बरोबर बोला. पाहिजे किती मग थोडंसं कमी जास्त पाहिजे. जास्त काही नाही पाहिजे मले. अर्धा किलो असले तर झाले असते. काहून बाया हसून राहिल्या सगळ्या. कोणी अर्धा किलो आम्ही नाही घेत का. येते जी काकाजी. पण तुम्ही तर अशा गोष्टी करून राहिल्या जसं की तुम्हाला 25 किलो पाहिजे म्हणून आम्ही हसलो. दिने त्या काकाजीला 2-3 आंबे देऊन दे. पैसे नका देऊ. काकाजी नाही भाऊ दादा देऊन दे दिने 2-3 आंबे. मला फुकटमध्ये नाही पाहिजे. एका बहिणीचे भेट दिली म्हणून घ्या. घेऊन घ्या आणि जा. येतो मी इकडून 5 मिनिटात. दे बापू ह्या बायाचं कर पहिले. खासच नग आहे. असेही नग येते आपल्या गावात कुठून नाही येतं. पाय ना भाव तर असा केला आणि फुकटही नाही पाहिजे म्हणते. असेच राहते. नाना प्रकारचे लोक राहते.